नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव BMS मराठी। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सिकम म्हणजे उंडूक याला पाहणार आहे। आपले जी BMS युनिव्हर्सिटी एक्झाम असते त्यामध्ये रचनाशास्त्राचा जो पेपर असतो त्यामध्ये आपल्याला उंडूक येण्याचे चान्सेस जास्त आहेत ACQ ला। तर उंडूकवर आपल्याला ACQ बराच वेळेस मागच्या प्रीवियस एक्झाममध्ये पाहायला मिळालेला आहे आणि यावर्षी बी येण्याचे चान्सेस आहे, त्यामुळे तुम्ही हा 5 मार्क्ससाठी क्वेश्चन प्रिपेअर करून ठेवा। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। आता याचं काय दिलं, आयुर्वेदिक तुम्हाला आयुर्वेदिक लिहायचं असतं त्याचा पार्ट, जेणेकरून काय असतं तुमची 1 ते 1.5-2 मार्क आयुर्वेदिकवर असते। जेवढा आयुर्वेदिक कंटेंट असतो तसे मार्क असतात त्याला, पण ALQ मोस्ट ऑफ दी 1-1.5-2 अवतीभोवती असे मार्क असतात आणि ACQ मध्ये बी आपल्याला ACQ मध्ये 1-2 मार्क असतात आणि ALQ मध्ये आपल्याला जसं ALQ मध्ये विचारलं त्याप्रमाणे मार्क असतात। तर आता काय सिकमचं कधी दिलं की पर्यायामध्ये याला काय दिलं, पर्याय पुरुषधार, मलाधार, पोटली हे त्याचे पर्याय नाव दिले। तर त्याचा आकार काय दिला आहे, पोटलीप्रमाणे सिकमचा म्हणजे उंडूकचा आकार दिलेला आहे। त्यानंतर काय सांगितलंय की उत्पत्ती, आता उत्पत्ती कशी झाली तर शोणित किट्ट प्रभाव उंडूक, म्हणजे काय म्हटलंय की रक्ताच्या किट्ट भागापासून उंडुकाची निर्मिती झाली, जे रक्ताचा किट्ट भाग आहे त्यापासून उंडुकाची निर्मिती झाली। त्यानंतर स्थान काय सांगितलंय, पक्वाशयाचा एक भाग। त्यानंतर दुसरा काय सांगितलंय, स्थूल अंतराच्या सुरुवातीला, पक्वाशयाचा एक भाग म्हणजे इथे स्थान आहे, तसं दुसरं काय स्थूल अंतराचा सुरुवातीचा भाग जे आहे सुरुवातीला ते उंडूक असतं। तसंच पेशी 6 आहे त्याच्या आणि कला उंडुकाच्या आश्रयाने मलाधार कला असते, मलधार कला असते। त्यानंतर आता मॉडर्न पार्ट सुरुवात करू आपण। सिकमचं इंट्रोडक्शन दिलं आहे। सिकम मध्ये काय सांगितलं, लार्ज ब्लाइंड सॅकी, त्यानंतर काय कॉमन सेंट ऑफ लार्ज इंटेस्टाईन, म्हणजे काय म्हटलं लार्ज इंटेस्टाईनच्या सुरुवातीला काय सिकम असतो। तसंच लोकेशन, आता लोकेशन काय सांगितले, सिच्युएटेड इन राईट इलियाक फोसा, राईट जे इलियाक फोसा असतो त्यामध्ये हा असतो। त्यानंतर काय सांगितलं, अबो कशाच्या वर असतो, इंग्युनल लिगामेंटच्या वरती असतो। त्यानंतर त्याची इंग्युनल लिगामेंट त्याला असते वरती। त्यानंतर काय सांगितलंय, डायमेन्शन, आता डायमेन्शन काय सांगितलं याचं की लेंथ दिली याची 6 सेंटीमीटर, ब्रेड दिली 7.5 सेंटीमीटर। आता रिलेशन मध्ये काय सांगितलं याचं, रिलेशन मध्ये काय दिलंय की अँटेरियर काय दिलंय रिलेशन मध्ये की अँटेरियर साईडला असतो अँटेरियर ॲब्डोमिनल वॉल असते, तसं पोस्टेरियर साईडला असते मसल, नर्व आणि व्हेसल। तर मसल कोणकोणते असते, राईट सॉस मसल, त्यानंतर इलियाकस मसल असते। तसंच नर्वमध्ये पोस्टेरियर साईडला कोणते असते, जेनेटोफेमोरल नर्व, तसंच फिमोरल नर्व। तसंच व्हेसल कोणते असते, टेस्टिक्युलर व्हेसल्स आणि ओव्हेरियन व्हेसल्स वगैरे आपल्याला पाहायला मिळते। नंतर पाहायला गेलं तर अपेंडिक्स इन, आता अपेंडिक्स कसा असतो, रेट्रोसिकल फोल्ड असतो, अपेंडिक्स इन रेट्रोसिकल फोल्ड मध्ये असतो। तसं डिफरंट फॉर्म ऑफ सिकम आता दिलेत आपल्याला कोणकोणते, आता याची मेनली किती आपल्याला 3 टाईप दिले जातात ते बघायचे कोणकोणते। एक दिला कोनिकल टाईप, म्हणजे फाउंड इन 30% ऑफ सब्जेक्ट जे आपले 30% सब्जेक्ट पर्यंत आपल्याला मेनली कोनिकल टाईप सारखा आपला सिकम पाहायला मिळतो। त्यामध्ये अपेंडिक्स अरायजेस फ्रॉम कुठं असतो, अपेक्स ऑफ सिकम, जे अपेक्स असतो सिकमचा तिथून काय असतो की अपेंडिक्स अराइज होतो कोनिकल टाईप मध्ये। नंतर आपल्याला पुढे पाहायला गेलं तर पुढे कोणता दिलाय, इंटरमिडिएट दिलाय। आता इंटरमिडिएटचा असा शेप असतो, यामध्ये काय सांगितलंय, फाउंड इन 9% ऑफ द सब्जेक्ट, जे 9% ऑफ द सब्जेक्ट आहे आपल्याला त्यामध्ये अशा प्रकारे आपल्याला सिकम पाहायला मिळतो, म्हणजे इंटरमिडिएट मध्ये। त्यामध्ये राईट अँड लेफ्ट सिकल पाउचेस असतात, इक्वल साईज मध्ये असतात। जे राईट अँड सिकल काय म्हणतात, राईट अँड लेफ्ट जे सिकल पाउचेस असतात ते दोन्ही साईडने इक्वल इन काय असतात साईज मध्ये असतात। त्यानंतर अपेंडिक्स अरायजेस फ्रॉम डिप्रेशन बिटवीन देम, जे अपेंडिक्स कसं होतं त्याच्या ते डिप्रेशन जे मधलं असतं, डिप्रेशन अरायजेस फ्रॉम डिप्रेशन बिटवीन देम, जे त्यांच्यामध्ये जे डिप्रेशन पडतं तिथून काय होतो अपेंडिक्स तयार होतो, म्हणजे तिथून अपेंडिक्स अरायज होतो। त्यानंतर काय म्हटलं, अँप्युलरी टाईप, आता अँप्युलरी टाईप मध्ये कसं आहे, फाउंड इन 78% ऑफ द सब्जेक्ट, मेनली सगळ्यामध्ये 78 म्हणले मोस्ट ऑफ द जे पीपल असतात त्यामध्ये अँप्युलरी टाईपचा आपल्याला अपेंडिक्स सिकम पाहायला मिळतो। 78% ऑफ द जे टाईप असते त्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतो। त्यानंतर काय म्हटलं, राईट सिकल पाउच कशी असते, ग्रेटर दॅन लेफ्ट सिकल पाउच, यामध्ये जे राईट सिकल पाउच असते ती मोठी असते दॅन लेफ्ट सिकल पाउच पेक्षा। नंतर काय म्हटलं, अपेंडिक्स अरायजेस फ्रॉम मेडियल साईड, जे मेडियल साईड असते म्हणजे मेडियल म्हणजे बॉडीच्या जवळचे मेडियल प्लेनच्या जवळ असते तिथं काय होतं अपेंडिक्स अराइज होतो। नंतर काय म्हटलं, ओनली 20% ऑफ द सब्जेक्ट सिकम मोबाईल असतो अँड मोर इन फिमेल दॅन मेल, म्हणजे 20% जे सब्जेक्ट असते त्यामध्ये कसं सिकम कसं मोबाईल असतो, म्हणजे फिरतार असतो, मोबाईल असतो, हालचाल होणारी असते। त्या कसं म्हटलं, पण मोर इन फिमेल दॅन मेल म्हणजे महिलांमध्ये जास्त पाहायला मिळतो ॲज कम्पेअर टू मेलमध्ये। आता ब्लड सप्लाय पाहायचं आपल्याला, आर्टेरियल सप्लायमध्ये काय सांगितलंय, सिकम ब्रांच ऑफ इलिओसिकल आर्टरी। त्यानंतर काय सांगितलं, व्हेनस ड्रेनेज मध्ये काय सांगितलंय की सुपेरियर मिझेंट्रिक व्हेन असती। त्यानंतर नर्व सप्लाय, आता सिम्पॅथेटिक आणि पॅरासिम्पॅथेटिक, आता सिम्पॅथेटिक मध्ये काय सांगितलंय T11 to L1, त्यानंतर काय पॅरासिम्पॅथेटिक मध्ये व्हॅगस नर्व सांगितलेलं आहे आपल्याला। आता पुढं पाहतो आपण, आता पुढं काय सांगितलंय,
क्लिनिकल अॅनाटॉमी यामध्ये काय सांगितलंय, अमिओबायसिस म्हणजे कॉझिंग ऑफ अमिबॉइक डिसेंट्री, म्हणजे आपले अमिबॉइक हे अमिबामुळे होणारी डिसेंट्री, कॉझिंग अमिबॉइक डिसेंट्री त्याला अमिओबायसिस म्हटलंय. त्यानंतर इंटेस्टायनल ट्युबरकुलोसिस म्हणजे इलिओसिकल ट्युबरकुलोसिस, नंतर कार्सिनोमा आणि त्यानंतर इन्फ्लामेशन म्हणजे सिकायटिस और टायफायटिस. अशा प्रकारे आपण क्लिनिकल अॅनाटॉमी पाहिले. अशा प्रकारे आपल्याला काय सिकम म्हणजे उंडूक आपल्याला एसिक्यूला पाहायला मिळू शकतो. त्यासाठी तुम्ही ऑलरेडी प्रिपेअर करून ठेवा. तसंच सिकम आणि पुढचा आपण पार्ट अपेंडिक्स आणणार आहे. हे 2 एसिक्यू तुम्हाला मोस्ट यापैकी तुम्हाला एखादा एसिक्यू तुम्हाला पेपरमध्ये यावर्षी पाहायला मिळू शकतो. धन्यवाद.